नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एअरपोर्टमध्ये भरती निघालेली आहे. सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर ह्या पदासाठी भरती असणार आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. डायरेक्ट एअरपोर्टवरती भरती असणार आहे. अनुभवाची गरज नाही. फ्रेशर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. AI कार्गो लॉजिस्टिक अँड अलायन्स सर्व्हिस कंपनी लिमिटेड एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची कंपनी आणि एअरपोर्टवरती भरती असणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यापैकी एक चीफ इन्स्ट्रक्टर असणार आहे पद. त्याच्यानंतर इथे सिक्युरिटी स्क्रीनर हे पद आहे. फ्रेशर कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करू शकतात. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि एकूण जागा किती आहे आणि भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आता हे पद बघा दिलेलं आहे. पहिलं जे पद आहे सिक्युरिटी स्क्रीनर, फ्रेशर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ज्यांना अनुभव नाही आहे ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. नंबर ऑफ वॅकन्सी आहे 274, 274 जागा आहे. आणि प्लेस ऑफ पोस्टिंग तुम्हाला कुठे इथे प्लेस केल्या जाऊ शकतात. गोवा, लेह, पोर्ट ब्लेअर, सुरत, विजयवाडा इत्यादी एअरपोर्टवरती तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन असणार आहे 10 डिसेंबरला. तुम्ही इथे म्हणजे शेवटची तारीख आहे 10 डिसेंबरमध्ये तुम्ही जे अर्ज करू शकतात. आता यासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर्स एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी रेकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ 60% मार्क्स फॉर जनरल कॅटेगरी अँड 55% मार्क्स फॉर SC/ST कॅन्डिडेट. म्हणजे कोणत्याही शाखेच्या पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकतात. पण तुम्हाला पदवीला 60% मार्क्स पाहिजे जनरल कॅटेगरीसाठी आणि SC/STला 55%ची अट दिलेली आहे. ॲबिलिटी टू रीड स्पीक इंग्लिश, हिंदी और कन्व्हर्सेशन विथ लोकल लँग्वेज. म्हणजे इथे तुम्हाला इंग्लिश हिंदी येणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये जाल पोस्टिंग मिळेल तिकडचं लोकल लँग्वेज आली तरी तुम्हाला चालू शकते. एज लिमिट दिलेले आहे. शुड नॉट मोर दॅन 27 इयर्स. 27 वर्षापेक्षा जास्त वय असता कामा नये. त्याचबरोबर इथे कामाचं स्वरूप काय असू शकतं. जॉब प्रोफाईल सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी कॅरी आउट द स्क्रीनिंग ऑफ कार्गो म्हणजे सामान चेक करणे. इन लाईन होल्ड बॅगेज ऑफ टेक्निकल और अदर मीन्स विच आर इन्क्लुडेड टू आयडेंटिफाय. म्हणजे तुम्हाला इथे नॉर्मली जे सामान असतं ते चेक करण्याचं काम आहे. इन शॉर्ट तुम्ही बघू शकतात. आता त्याचबरोबर इथे तुम्हाला पे स्केल किती मिळू शकतो आणि जॉबचा कालावधी कसा असणार आहे. इम्पॉर्टंट डिटेल्स दिलेले आहे. अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ सिक्युरिटी स्क्रीनर. ॲप्लिकेशन फीज किती दिलेली आहे की 750 फॉर जनरल अँड OBC कॅन्डिडेट अँड 100 रुपीज. 100 रुपीज फीज कुणासाठी आहे फक्त तर 100 रुपये फीज असणार आहे SC/ST EWS अँड वुमेन कॅन्डिडेटसाठी. फक्त 100 रुपये फीज आहे. आता इथे अर्ज कधी करायचा. अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे. इथे तुम्हाला अर्ज करणं सुरू झालेलं आहे 21 नोव्हेंबरपासनं आणि शेवटची तारीख आहे 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात. आता तुम्हाला इथे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे सांगितलं द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म लेटेस्ट बाय 10 डिसेंबरच्या आता तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन मोडच असणार आहे. ऑनलाईनच अर्ज करायचा. बाय स्पोर्ट्स इथे पाठवायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ही त्यांची वेबसाईट आहे www.aicalas.aero ह्या वेबसाईटवरती अंडर करिअर कॉलममध्ये जाऊन अगेन्स्ट एंगेजमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक ओपन होईल. तशी लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन पण अर्ज करू शकतात. त्याचबरोबर आता अर्ज करताना काय डॉक्युमेंट्स लागणार आहे. ऑनली द फॉलोइंग टू बी अटॅच विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स. पहिला आहे मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी सर्टिफिकेट 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट डिग्री और प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. ग्रॅज्युएशन मार्कशीट तुम्हाला अटॅच करायची. कास्ट सर्टिफिकेट पण अटॅच करायचं आहे. आधार कार्डची कॉपी अटॅच करायची आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो. ॲप्लिकेशन फीज ऑनलाईन पे करायची आहे. त्याच्यानंतर स्कॅन सिग्नेचर तुम्हाला इथे
अपलोड करायचं आहे इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनिंग ह्या पदासाठी अर्ज करताना लागणार आहे. आता इथे पे स्केल तुम्हाला किती मिळू शकतो फॉर सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर या पदासाठी पहिल्या वर्षी असणारे फर्स्ट इयर तुम्हाला इथे 30,000 पर मंथ पेमेंट मिळू शकतो. सेकंड इयर असणारे 32,000 आणि थर्ड इयर असणारे 34,000 तुम्हाला इथे पर मंथ पगार इथे मिळू शकतो. तर या संबंधीचं जी ॲडव्हर्टायझिंगची लिंक आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.